Hello friends and welcome back to my channel. Today we are going to be start a new practice set and that is practice set number 13. आपण operations on fractions वरती पाहिलं how to make positive means addition, subtraction, multiplication. Last आपल्याला पाहिजे how to make the divisions between the two fractions. आता इंटीजर्स आणि फ्रॅक्शन्स सर्वात आधी परत एकदा सांगते की इंटीजर्स आणि फ्रॅक्शन्स मधला फरक काय. इंटीजर्स मीन्स की जे कंप्लीट नंबर असतात. आता याला आपण इंटीजर म्हणू शकतो, कंप्लीट नंबर आहे. याला आपण इंटीजर म्हणू शकतो, वाय कंप्लीट नंबर आहे. फ्रॅक्शन्स म्हणजे काय, अ नंबर विच इज फॉर्म इन द पी बाय क्यू. पी म्हणजे कुठलाही नंबर, एनी नंबर डिवायडेड बाय क्यू म्हणजे काय, कुठलाही नंबर भागिले कुठलाही नंबर, त्याला काय म्हणायचं, दॅट इज नोन ॲज द फ्रॅक्शन. दिस इज द सिम्पल डेफिनेशन. आता आपण पाहूया की याला सॉल्व करायचं कसं, पण त्याआधी आपल्याला रेसिप्रोकल्स काय आहे हे माहिती पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द रेसिप्रोकल्स. रेसिप्रोकल म्हणजे काय, व्हेरी सिम्पल. जो नंबर आहे ना त्याला उलटं करायचं आहे. उलटं करायचं म्हणजे काय, आता याला तुम्ही कसं उलटं करणार, इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो दिस इज सिम्पल मेथड. लक्षात ठेवायचं. हा काय आहे, सर्वात आधी ना मी हा सॉल्व करून दाखवते, मग तुम्हाला हा सॉल्व करून दाखवते. याच्यामध्ये 11/3 आहे, राईट. आपल्याला दिलेलं काय, 11/3. व्हेरी सिम्पल. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर करायचा आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर करायचा. हा काय आहे, न्यूमरेटर. हा काय आहे, डिनॉमिनेटर. रेसिप्रोकल काय येईल याचा, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर जर केला तर याचं काय झालं, 3/11. फक्त त्याला पलटी मारून टाकलं बस, त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही केलं. सो लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट वन इज, हा नंबर आहे रेसिप्रोकल. रेसिप्रोकल इज इक्वल टू दॅट इज 5/13 आहे, याला 13/5 ला. व्हेरी सिम्पल. हाही मी लगेच घेऊन टाकते. रेसिप्रोकल इज इक्वल टू 6/7 आहे, इट इज 7/6. न्यूमरेटरचा केला डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा केला न्यूमरेटर. आता उरले 2. यांना कसं करायचं, नेहमी लक्षात ठेवा, एखादा नंबर आहे जो इंटीजर आहे आणि इंटीजरच्या खाली ऑलवेज 1 असतो, काहीच नाही. ऑलवेज 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 देअर इज अ 1. म्हणजे त्याच्या खाली काय असतं, दॅट इज अ 1. याच्यामध्ये कसं करणार, ऑलवेज देअर इज अ 1 आफ्टर द 7. याला रेसिप्रोकल करायचं. आता हे तर माहीत पडलं की याच्या खाली काय आहे, व्हेरी सिम्पल. याचा रेसिप्रोकल कसं येईल, 7/1 आहे, 1/7. दिस इज द वे. नेक्स्ट इज 2. माहिती आहे याच्या खाली काय, 1. ठीक आहे. याचा रेसिप्रोकल कसा येईल, याचा रेसिप्रोकल येईल 1/2. दिस इज द सिम्पल वे. आता हे रेसिप्रोकल कशासाठी शिकलो आपण, डिव्हिजन ऑफ द 2 फ्रॅक्शन्स करण्यासाठी. इकडे यायचं आहे, कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. कसं करणार याला, इट इज अ व्हेरी सिम्पल वे. सर्वात आधी एक फ्रॅक्शन जशाला तसा ठेवायचा, मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन राहत असतं आणि कुठलाही एक फ्रॅक्शन जो आहे त्याचा रेसिप्रोकल करायचा आहे. आता 1/4 आहे ना, मी 4/1 केलं, त्याचं काय केलं मी, रेसिप्रोकल. सो आता इथून पुढे तर माहिती आहे, मल्टिप्लिकेशनचं साईन आहे दोघांच्यामध्ये, समोरासमोर मल्टिप्लिकेशन. 4×2 = 8, इथे लिहित दे मी, आणि 3×1 = 3. दिस इज द सिम्पल सोल्युशन. नाव लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट वन. हे आहे ना, राईट. 5/9 आहे, ॲज इट इज. मध्ये मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचं साईन कट केलं, मल्टिप्लिकेशनचं साईन टाकलं आणि पुढच्याचं काय केलं, रेसिप्रोकल घेतला. 5×2 = 10, समोर मल्टिप्लिकेशन, 9×3 = 27, 27. दिस इज द आन्सर. नेक्स्ट वन इज 3/7 मल्टिप्लिकेशन, 11/5. That is okay. 11×3 = 33, 7×5 = 35. लास्ट वन इज खूप सिम्पल आहे. डिव्हिजन जरी असलं तरी खूप सिम्पल आहे. 2 स्टेप करायचे आहे. पहिली स्टेप डिव्हिजन काढलं, मल्टिप्लिकेशन लावलं.
दुसरी स्टेप पुढच्याचा रेसिप्रोकल घेतला. तिसरी स्टेप समोरासमोर मल्टिप्लिकेशन केली आणि जशाला तसं लिहिलं जे मल्टिप्लिकेशन आलं ते. दॅट इज 11 जशाला तसे डिवायडेड बाय 12 ॲज इट इज. डिव्हिजन कट केलं. ठीक आहे, आय होप दिसत असेल. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन लावलं. 4 आणि 7चा रेसिप्रोकल 7/4. 11 7 77 आणि 12 चोक 12 12 12 चोक दॅट इज 48 48. दिस इज द सिम्पल सॉल्युशन ऑफ द प्रॅक्टिस सेट नंबर 13. आता पुढचा क्वेश्चन जो आहे तो वर्ड प्रॉब्लेम आहे. स्टार आहे त्याच्यावरती. इट इज नॉट व्हेरी नेसेसरी बट स्टील इफ यू वॉन्ट द सोल्युशन ऑफ दॅट प्रॉब्लेम सेट 13 त्याचा स्टार क्वेश्चन नंबर 3 किंवा या चॅप्टरमधले जितके पण स्टारवाले क्वेश्चन्स आहेत त्याचं जर सोल्युशन पाहिजे असेल तर प्लीज सेंड दिस इन द कमेंट सेक्शन. बाकी जर कन्सेप्ट आवडला असेल, समजला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.